स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार म्हणजे होणार आणि तो अध्यादेश साधारण 25 फेब्रुवारीला कोर्टाने निकाल दिल्यावर सरकार लवकरच काढणार आणि या उन्हाळ्यापूर्वी या निवडणुका म्हणजे मेपूर्वी या निवडणुका 100% होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जी महत्त्वाची आहे की ओबीसी आरक्षण, त्यांचे वकील, त्यानंतर प्रभाग रचनावर राज्य शासनाचे अध्यादेश या संदर्भामध्ये जी याचिका दाखल केली होती त्या संदर्भात त्यांचे वकील, त्यानंतर याचिकाकर्त्यांचे काही वकील, त्यानंतर राज्य शासनाचे वकील, राज्य निवडणूक आयोगाचे वकील, असे 4-5 प्रकारचे जे वकील म्हणजे मुद्दे आहेत त्या एकंदरीत याचिकेमध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या याचिका दाखल केलेल्या आहेत। निवडणूक आयोगाने वेगळी याचिका दाखल केली, राज्य शासनाची वेगळी याचिका आहे, ओबीसी आरक्षणवाल्याची वेगळी याचिका आहे, त्यानंतर राज्य शासनाची वेगळी याचिका आहेत। तर हे जे सर्वात महत्त्वाचं ह्या सगळ्या याचिका आहेत, ह्या याचिकाचे जे सर्व वकील आहे त्यांनी एकमत करून कोर्टात या असं कोर्टाने डायरेक्ट त्यांना सांगितलं। काय सांगितलं, तुम्ही काय महत्त्वाचं आहे ते सगळे मुद्दे एकत्रित करा आणि मग कोर्टात या, त्यानंतर कोर्ट निर्णय देईल। तर वकील हे जी मंडळी होती हे म्हणले ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आम्ही येथे मेहरबान कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व एकत्र बसू, निर्णय करू आणि कोर्टापुढं हा मुद्दा मांडू। आम्ही कोणालाही मज्जाव करणार नाही किंवा एकमेकामध्ये जास्त ताणूनही धरणार नाही आहे, कारण निवडणुका होणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि असं जे झाल्यामुळं त्यामुळं आता निवडणूक होण्याच्या शक्यता 100% वाढलेल्या आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत। कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत हे निवडणुकी मुदतीच्या आत घेणं हे बंधनकारक असतं, परंतु प्रत्येक वेळेस सरकारने अध्यादेश काढले आणि काही कायदे त्याच्यामुळं ही निवडणूक प्रक्रिया रखडली गेली। तर त्यामुळं हे जे कोर्टाचे जे वकील मंडळी आहे त्यापैकी एक वकील ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर आणि ॲडव्होकेट अभय अंतुरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाला निदर्शनास सांगितलं की यामुळं हे महत्त्वाचं प्रकरण आहे आणि यामध्ये आता मार्ग निघणं अत्यंत आवश्यक आहे। कारण त्यानंतर महाराष्ट्राची जी निवडणुकीची राज्य शासनाचं जे वकील आहे तुषार मेहता, त्यांनी काय सांगितलं की हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं झालं आहे, कारण यामध्ये अनेक अर्जदार आहेत आणि अनेक अर्जदारांनी अनेक याचिका करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळं नेमकं काय करायचं हे काय कळत नाही। मग त्यावर ह्या प्रकरणामध्ये सर्व वकिलांनी एकत्र या आणि त्यामध्ये मुद्दे कायम करा आयोगाच्या तुमचे जे असतील, आणि निवडणूक आयोगाचे वकील हे सगळे वकील एकत्र येऊन 25 तारखेला तुम्हाला मुदत देतो, तोपर्यंत तुम्ही मला एकत्रितपणे असा अर्ज दाखल करा, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय हा निर्णय देणार आहे। आता यामध्ये कोणत्या निवडणुका रखडल्या त्यामध्ये महत्त्वाचं एक आहे, 2021 मध्ये राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य सदस्य संख्येमध्ये वाढ केली, म्हणजे जिथं प्रभाग होते 10 तिथे 12 केले अशा पद्धतीची, किंवा जे सदस्य ग्रामपंचायतीचे 7 होते ते 9 केले, जिल्हा परिषदेचे 24 होते ते 27 केले, अशी एक वाढ केली। त्यामध्ये महानगरपालिकेच्या 23 महानगरपालिका आहेत ज्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्यानंतर 25 जिल्हा परिषद आहेत, 284 पंचायत समित्या आहेत, 207 नगरपालिका, तसेच 13 नगरपंचायती या पण यामध्ये समाविष्ट असून यांची प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादीची कार्यवाही आणि निवडणूक आयोगाने वाढीव सदस्य हे कसे करायचे या संदर्भातल्या ह्या याचिका आहेत। मात्र 4 ऑगस्ट 2022ला सदस्य संख्येतील वाढ, निवडणूक आयोगाची प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादीची कार्यवाही आणि हे सगळं होतं हे राज्य शासनाने रद्द केलं होतं, त्यामुळं त्या अधिसूचनेद्वारे रद्द केल्यामुळं ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडल्या। पण आता ह्या निवडणुका होण्याची शक्यता खूप वाढलेली आहे, कारण 25 फेब्रुवारी 2025ला या संदर्भामधला
एक सर्वचा एकमताने निर्णय होऊन या निवडणुका मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्याच्या एप्रिलमध्ये होऊ शकतात 100%. किंवा जर समजा सरकारने जास्त घाई केली तर मार्चमध्ये सुद्धा होऊ शकतात. तर आता ह्या निवडणुका लांबणीवर काय पडणार नाहीयेत. कारण या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध दाखल याचिका एकत्र करून ह्या याचिका सगळ्या एकत्र करायच्या, प्रत्येकाचं म्हणणं एकत्र करायचं, बाहेर करायचं आणि त्या एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयानं आता सुनावणीसाठी 25 तारीख दिली, म्हणजे योग्य तो मार्ग काढलेला आहे याचा. कारण आता प्रश्न असा निर्माण झाला होता की आता हे निवडणूक निर्णय देईल एकंदरीत दृष्टिकोनातून 18 जानेवारीला 17 जानेवारीला जी कोर्टाची बैठक झाली त्यांना असं वाटलं होतं कोर्ट आता निर्णय देणार आणि फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार. पण हे जे इच्छुक आहेत यांच्या पक्ष इच्छुक यांच्या तयारीवर पुन्हा पाणी फेरले गेलेले आहे. आता जरी हे पाणी फेरलं गेलेलं असलं तरी नेमकं कोर्टात काय झालेलं आहे यामध्ये आज बघा. पण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडली. या विषयावर प्रकरणात कोणाचाही मतभेद नाहीत, मी तासाभरात मत मांडतो अशी विनंती मेहता यांनी खंडपीठाला केली. तथापि आज कोर्टाला जास्त वेळ नसल्यामुळे खंडपीठाने सुरुवातीला 5 फेब्रुवारी तारीख दिली. मात्र त्या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूक असल्यामुळे 25 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आलेली आहे. आता 92 नगरपालिका अशा आहेत तिथं ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही हा मुद्दा पुढील सुनावणीमध्ये निकल. त्यानंतर प्रशासक राज संपुष्ट येऊन निवडणुका होतील. यावेळी पंजाब प्रकरणाचा दाखला आम्ही आजच्या सुनावणीच्या वेळी दिला अशी माहिती देवदत्त पालोरकर यांनी दिलेली आहे. तर आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुका होण्याचे जे मुद्दे आहेत ते महत्त्वाचं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका संदर्भातील कायद्यातील तरतुदीनुसार झालेल्या बदलांना सर्वोच्च न्यायालयाने विविध याचिकाद्वारे आव्हान देण्यात आलं आहे. त्यात प्रामुख्याने 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि ते मुद्दे जाणून घ्या. प्रभाग रचनेचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा की राज्य शासनाचा हा एक पहिला मुद्दा. म्हणजे प्रभाग हे कुणी वाढवायचे किंवा कमी करायचे, हे राज्य शासनाने करायचे की निवडणूक आयोगाने करायचे, हा एक पहिला मुद्दा. त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समितीची कमी केलेली सदस्य संख्या किंवा वाढवलेली सदस्य संख्या ही कोणाची म्हणजे निवडणूक आयोगाची की राज्य शासन कोण करणार. आणि 3 स्थगित केलेल्या 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी या संदर्भामध्ये आरक्षण देण्यासंदर्भातला एक मुद्दा आहे की हे आरक्षण किती टक्के दिलं पाहिजे आणि कोणत्या कोणत्या वेळी दिलं पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे. तर 25 तारीख आता निवडणूक तयारीला लागा. निवडणुका ह्या एप्रिलमध्ये 100% होणार आहेत. मार्चमध्ये होऊ शकतील. तर सर्व इच्छुकांना महत्त्वाची आणि विनंती म्हणजे आनंदाची बातमी आहे की ह्या निवडणुका मार्च एप्रिलमध्ये होण्याची शक्यता 100% आहे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल सर्व महाराष्ट्रामध्ये मराठी लोक लाखोच्या संख्येने बघत असतात. आपण या चॅनलला जास्त बघून सर्व चॅनल बघून जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि एक महत्त्वाचं तुमचं मत या संदर्भामध्ये काय आहे तेही सांगण्यात अजिबात विसरू नका. आणि यामधून नेमकं आपलं मत मांडलं म्हणजे आम्हालाही समजतं की तुमचं यामधील मत आहे आणि तुमच्या मताचा आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्याचा एक योग्य आदर करून त्याचा एक विचार करतो आणि ते मत आम्हाला योग्य असं वाटतं. तर या चॅनलला जास्त आपलं मत मांडून जास्त कॉमेंट करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.